तर कशात सगळे एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्या मनपूर्व हार्दिक स्वागत करतो. तर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग अँड गुड नाईट. तर भरपूर एका कालावधीनंतर म्हणजे बसतो आफ्टर लॉक टाईम मी आणि साहिल आम्ही दोघं जातो आता बाहेर, कारण की साहिलला घ्यायचे रायडिंग गिअर घ्यायचे त्याला, आणि आम्ही निघू आता. आणि आलेला आहे मागं आहे माझा साहिल आहे. आणि आता इथून आम्ही मुंबईतली जी फेमस दुकानं आहेत तर त्या ठिकाणी जाऊ, काय प्रकारे कशा प्रकारे रायडिंग गिअर्स अवेलेबल आहे तर ते सगळं बघू. आणि मग त्यानंतर आता जाऊया, सुरुवात करूया आणि निघूया. तर आता आम्ही वडाळ्यावर निघू. आधी RS46 बायकर झोन अशी आहेत जी मुंबईत आता पीक ह्याला दुकानं तिथं जाऊया आता. तर साहिल हवा भरायला थांबला आहे आणि आता आम्ही वडाळा राम मंदिरच्या इथं आहे. तर पहिला ते आता नवीन चालू झालेला MD कॉलेजच्या बाजूला परळ कस्टम आहे, तर तिथं आता जातोय. तिथं मग बघू काय कसं आहे, व्हरायटी काय आहेत, किती प्रोटेक्शन काय बसतंय, परत काय प्राईस आहे, आणि त्याच्यानंतर जॅकेट, त्याच्यानंतर गिअर, रायडिंग पॅन्ट, शूज, ग्लोव्ज, तर काय कशा प्रकारे आहे आणि सगळं ते मग आता तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये. पण परेल कस्टममध्ये आपण आलेलो आहोय आणि आता आतमध्ये जाऊया आणि बघूया काय कसं आहे ते. ब्लॅडर घ्यायचंच झाला तर तुला 3 लिटरचा ब्लॅडर डिकॅथलॉन मध्ये घेतला. डिकॅथलॉन मध्ये 2 लिटर 3 लिटर भेटतो. 3 लिटर फक्त राहुल भाई देखो फिटिंग देखो राहुल. तर आता आम्ही आलोय गिअर गॅलेक्सी आहे, नरे पार्कच्या बाहेर आहे, जो भायखळ्याला जातो हा ब्रिज, तर त्याच्या इथंच आहे गिअर गॅलेक्सी. तर बरेच कस्टममध्ये गेलो, पण भावाला तिथं होते, चांगले होते जॅकेट, आणि पण व्हरायटी होती पण तिथं कलर ऑप्शन तेवढे नव्हते, आणि त्याला त्याच्या गाडीला सूट होईल असेच कलर घ्यायचे जॅकेटचे, म्हणून थांबलो. आणि आता आम्ही जातोय गिअर गॅलेक्सीमध्ये. आणि गिअर गॅलेक्सी मला देखील माहिती नव्हतं, पण आता साईनमुळे कळलेलं आहे. आणि ह्यांच्याकडे हा नवीन इंटरकॉम आहे. इंटरकॉमने ब्लूटूथ आहे, ती इंटरकॉम वेगळे आहेत. आणि जसा हवा होता तसा भेटलाय याला, ब्लॅक आणि फक्त रिफ्लेक्टरवाला एक्झॉरचा या. आणि आता बघू आकाश हे बरोबर वाटतंय रे मला, ते त्यापेक्षा साईज काय ही L असेल. झाले, बुटा घेऊन झाली. इकडं ब्लूटूथ लावलेलं आहे, इंटरकॉम वरून आम्ही ब्लूटूथवर आलो. एक घनघोर अशी मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर मग आम्ही ह्या डिसिजनवर पोचलो की इंटरकॉम नको, ब्लूटूथ घेऊ. आणि मग बुटांवर आलोय आता, कारण की पाय सगळ्यात महत्वाचे. नाहीतर मग आपल्याला गाणं गायला लागेल, लंगड्या पायाला माझ्या पैंजण द्याल का, पैंजण द्याल. ती निघत नाही रे. हळूहळू, तुला नीट घालता येत नाही आणि काढता येत नाही, ओढाताण करतोयस तू. दॅट्स व्हॉट शी सेड. ऐकायला जॅकेट आहे, पॅन्ट आहे, लाईटी आहेत, हे काय ते मिरर आहे. फायनली झाले, बुटा घेतलेले आहे, हेल्मेटला ब्लूटूथ लावलंय, त्याने जॅकेट घेतलंय एक्झॉर्टचं, आणि बंधू आपले निघाले राईडला. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कालच्याच ब्लॉगचा हा कंटिन्यू पार्ट आहे. तर रात्री आलाय आर्यन, आणि मग रात्री भरपूर वेळ जागा राहिलो आम्ही, एक रील शूट केली, आणि मग तेव्हा व्लॉग ना बनवता आला. आणि त्याला जायचं आता गावाला जायला निघाला तो, आणि झोपून राहिल्यामुळे आम्हाला CSTला जाता नाही आलं सकाळच्या मांडवीला. तर आम्ही दादरला जाणार. दादरला 7:30च्या गाडीचा टायमिंग आहे. 7:10ला CSTवरून सुटते आणि 7:22ला दादरला पोहोचते. तर दादरला जाऊ आणि मग त्याला सोडून परत घरी येऊ आणि व्लॉग एंड करू आणि दुसऱ्या नवीन व्लॉगची सुरुवात करू.
गाडी आम्हाला डबात बांधलं आणि गाडी कुठे येते ते माहित नाही आणि आम्ही चाललोय. श्रेष्ठची सवय आहे, दादरची गाडी कुठे येईल हे सांगता येत नाही. दादरला किती वाजता येईल गाडी ते. आणि जाम थंडी होती सकाळी येताना गाडीवरून. ह्याला काय नाही, हा मागं फक्त बसलेला होता. फायनली गाडीचा टाइम झालेला आहे 7:10ची गाडी. सव्वा 7:30 झालेत आणि गाडी आता येईल. अक्षरशः वैतागलोय. प्रवास करा हा प्रायव्हेट गाडीनेच करा. ट्रेनचा प्रवास शब्द संपले. तुला प्रवासाची मजा घेता येत नाही म्हणून तू असं बोलतोस. आता तू जाशील, माझी मजा ही रस्त्यावर असते, पटरीवर नाही. तू एक हे स्टेटमेंट कसं काय देऊ शकतोस? ते सांगेल ट्रेन हा फक्त दादर बँड्राच खेळा. चला आता थांबूया, आता गाडी येईल. आर्यनला जोडून परत घर वापसीला निघालोय आणि ब्लॉग एंडिंगचा टाइम लवकर जवळ आलेला आहे. ब्लॉग हा एंड करतो, घरी जाऊन झोपायचं आहे परत मला. झोप पूर्ण नाही झालेली आहे, तर ब्लॉगचा एंड इथंच करतो. तर कालपासून झालेल्या सगळ्या घडामोडी त्या तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिल्याच असाल. आणि जर गेअर घ्यायची झालीच तुम्ही पण जाऊ शकता. सजेस्ट करेन मी गेअर गॅलेक्सी, आणि चांगले आहेत, नीट व्यवस्थित शाईनी घेतलेले गेअर. आणि त्याच्यामध्ये अचानक भयानक हा आर्यन आला आणि त्याचा गाडी जायचा प्लॅन. तर बस एवढंच बोलून 2 शब्द माझे संपवतो आणि ब्लॉग एंड करतो. तर पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.